आज आपण बनवूया कलेजी पोटा मसाला। एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो कलेजी पोटा व्यवस्थित साफ करून घेतलाय। आता हिरवं वाटण बनवूया। तर इथे वल्ल खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आपल्या लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला छान अशी बनवून घ्यायची। आता कढईत टाकले 2 चम्मच तेल, थोडा कढीपत्ता, 2 मोठे कांदे असे घेतले तर कापून चॉप करून। कांदा छान ब्राऊन झाला की आपलं हिरवं वाटण बनलेलं टाकायचं आणि वाटण आपल्याला याच्यात परतून घ्यायचं छानपैकी। त्यानंतर आपण 2 टमाटे टाकूया आणि हे टमाटे व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचे। टमाटे सॉफ्ट झाल्यानंतर घरगुती मसाला टाकला 2 चम्मच, त्यानंतर 1 चम्मच हळद, मीठ टाकायचे आणि 1 चम्मच मोठा चिकन मसाला टाकायचे, थोडी कोथिंबीर टाकायची आणि मसाले सगळे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे। त्यानंतर आपण कलेजी पेटा याच्यात टाकून देऊया आणि पाणी न टाकता बनवायचं आपल्याला। तर आपण इथे झाकण ठेवूया। हे बघा 5-10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। त्यानंतर याला पाणी सुटले एकदा हलवून घेऊ, परत याला शिजवायचं। 10-15 मिनिटं शिजून झाले बघा, कलेजी पोटा तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।